नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि जग याबद्दल भरपूर डिस्कशन केलेलं आहे की जगामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे, कोणत्या देशाने कोणती लस शोधल्याचा दावा केलेला आहे, तर आपण बरंच बघितलंय। पण बघा, आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, राईट? मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय चालू आहे याची माहिती पण तर आपल्याला असली पाहिजे। मग महाराष्ट्र आणि कोरोना सध्या काय सुरू आहे लढाई, त्याचीच माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। एक अवेअरनेस लेक्चर आहे। तुम्हाला बघा काही पॉइंट्स, काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की नक्की काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यासाठीच आपण एक छोटंसं हे सेशन घेणार आहोत, त्यामध्ये बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे। ठीक आहे, तर बघा बेसिकली काय आहे, तर आता जर आपण बघितलं तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी रुग्णांची संख्या आहे ती सर्वात जास्त आहे, राईट? बाकीच्या राज्यांपेक्षा सर्वात जास्त आहे। पण जर बघायला गेलं तर इथे गव्हर्नमेंट म्हणते की मृत्यूदरात तर घट झालेली आहे लास्ट मंथ पेक्षा। मग आता मृत्यूदरात जरी घट असली तरी मृत्यूच्या संख्येत एवढी वाढ का होते याचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे। सो मग बघा, या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता। तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करून ऐकू शकता। आणि तसंच एक महत्त्वाचं रिमाइंडर आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन सध्या सुरू आहे। त्याचे सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या विजन स्टडी ॲपमध्ये उपलब्ध होतील। विजन स्टडीचं ॲप सुद्धा आता आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तर तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि बघा, लेक्चर्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत। 22 तारखेपासून तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। ओके, सो मग मी लीना विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। सो बघा, पुढे जाण्याआधी इथे आधी आपण एक टेबल बघतोय ज्यामध्ये आपल्याला जगामध्ये सध्या काय परिस्थिती आहे कोरोनाची ती एकदा पटापट बघून घेऊया। वर्ल्ड वाईड आता केसेस झालेल्या आहेत 5,41,00,000 आणि तसंच टोटल डेथ्स म्हणजे आतापर्यंत बघा 3,44,000 एवढ्या लोकांना त्यांचा प्राण गमवावा लागलाय। आणि त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त जे संख्या आहे पॉझिटिव्ह केसेसची ती USA मध्ये आणि डेथ सुद्धा तिथेच जास्त आहे। आणि बघा, आता म्हटलं जाते की साऊथ अमेरिका जे आहे खंड, ब्राझील वगैरे, तिथे आता या केसेस वाढत चालल्यात। कदाचित तिथे आता हा एपिसेंटर बनलेला आहे एरिया, तर इथून सुद्धा आपल्याला फ्युचरमध्ये जास्त केसेस आलेल्या आढळून येतील। आणि भारतामधली आपण जर परिस्थिती बघितली तर सध्याच्या ॲक्टिव्ह केसेस आहेत 73,560 आणि त्यामध्ये क्युअर्ड झालेले आहेत 54,440 आणि बघा डेथ्स झालेल्या आहेत 3,867 लोकांचा। तर ही एक ओव्हरऑल माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे म्हणून आपण घेतलंय। आता आपण बघूया महाराष्ट्राच्या संदर्भात। तर महाराष्ट्रामध्ये जर आपण सध्याची परिस्थिती बघितली, आता इथे हा जो डेटा आहे ना तो एखाद दिवसाच्या आधीचा डेटा मी घेतलेला आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये नवीन ज्या कोरोना केसेस आहेत एक दिवसांमध्ये ज्या सर्वात जास्त आढळलेल्या आहेत 2,608 एवढ्या पॉझिटिव्ह केसेस आढळलेल्या आहेत सॅटर्डेला। आणि तसंच बघा, आता महाराष्ट्रामध्ये 47,190 एवढ्या केसेस आहेत असं हेल्थ डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे। आता या केसेसमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा मृत्यूदर सध्या 3.18% आहे। किती आहे तर 3.18%। जर बघायला गेलं तर भारताच्या मृत्यूदरापेक्षा हा जास्तच आहे, भारताचं तर 3% आहे। पण जेव्हा सुरुवातीला पहिलीच केस महाराष्ट्रामध्ये आलेली 11 मार्च आणि तेव्हापासून केसेस वाढत गेल्या। ओके, पण जो पॉझिटिव्ह केसेस वाढण्याचा जो दर होता ना तो खूप कमी होता पहिल्या एका महिन्यामध्ये, किंवा तुम्ही म्हणू शकता एप्रिलच्या 15 ते 20 तारखेपर्यंत कमी होता। पण तिथेच डेथ्स त्या केसेसमध्ये जास्त होत होत्या, 7% पेक्षा जास्त हा मृत्यूदर होता त्यावेळेला। पण मग नंतर एप्रिल एंड पासून हा जरा दर कमी झाला आणि झाला 3.18%। आणि सुरुवातीला जेव्हा एप्रिल एंड होता म्हणजे त्यावेळेला मुंबईचा मृत्यूदर सुद्धा तोच होता, पण सध्या मुंबईचा मृत्यूदर आहे 3.45%। ओके, तर आता इथे आपल्याला हे समजून घ्यायचं की महाराष्ट्र जरी आपण ओव्हरऑल बोलत असलो ना तरी पण सर्वात जास्त ज्या केसेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मुंबईमधून येत आहेत। आता त्याची सुद्धा काही बेसिक मोठी मोठी कारणं आहेत, ती तर आपल्याला बघायचीच आहेत। पण जर आपण टोटल जर केसेस बघितल्या तर त्यापैकी 91% एवढ्या केसेस त्या मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या एरियाजमधून आलेल्या आहेत। आणि त्यामध्ये सुद्धा 61% एवढ्या सध्याचा, आता हा कालचाच आकडा आहे, ओके, 61% एवढ्या केसेस तर मुंबईमधूनच आलेल्या आहेत। म्हणजेच बघा
सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये ज्या केसेसचा रेट वाढतोय किंवा सर्वात जास्त ज्या केसेस येत आहेत, तर त्यामध्ये नंबर्स कुठून आलेले आहेत ते म्हणजे मुंबईमधून, आणि जे राहिलेले 9% आहेत ना ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशातून आहेत. म्हणजे जिथे सेंटर काय झालेलं आहे, मुंबई, आणि त्याचबरोबर पुणे, ठाणे, नवी मुंबई. ओके, मग आता मुंबईमध्ये एवढ्या पटापट या केसेस वाढण्याचं महत्त्वाचं कारण काय? आणि बेसिक कारण जर आपण इथे बघितलं ना, तर मुंबईसारख्या ठिकाणी बरीच अशी लोक आहेत जी सोशल डिस्टन्सिंग हा रूल पाळतच नाहीये. सोशल डिस्टन्सिंग बऱ्याच ठिकाणी दिसून येत नाहीये. तर हे एक महत्त्वाचं रिझन झालं. आणि दुसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे एकतर डेन्सिटी, मुंबईची डेन्सिटी आणि स्लम्स. तर बघा, मुंबईचे जे ऑफिशियल्स आहेत BMCचे, त्यांनीच एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं की मुंबईचा सर्वात मोठा शत्रू काय आहे, तर ते म्हणजे डेन्सिटी. 20,000 पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये एवढी जास्त लोकसंख्या आहे की तिथे अशा प्रकारचा जो प्रसार आहे या व्हायरसचा तो साहजिकच होतोय. आणि त्यामध्ये सर्वात मोठा याच्यामध्ये हात आहे ते म्हणजे स्लम्सचा. जर मुंबईमधले मोठे मोठे स्लम्स, झोपडपट्टी एरिया जर तुम्ही बघितलात, तुम्हाला सगळ्यांना माहिती सुद्धा असेल, धारावी असू दे किंवा सायन कोळीवाडा असू दे, वरळी असू दे, हे खूप असे स्लम्स, मोठे मोठे स्लम्स आहेत जिथे लोक एकदम लहान लहान रूम्समध्ये राहतात. जर तिथलं पण एक ओव्हरऑल बघितलं ना, तर 8 बाय 8 फीटच्या एरियामध्ये 10 लोक राहतात. मग तुम्हीच मला सांगा की अशा एरियामध्ये कसं शक्य आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवणं. जर तिथे सोशल डिस्टन्सिंग हा कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे फॉलो होतच नसेल, जरी लोकांना डिस्टन्स ठेवायचं असेल तरी ते पॉसिबल नाहीये, कारण की एवढ्या कमी एरियामध्ये एवढी जास्त लोकसंख्या राहते, राईट. आणि मग त्यामुळेच हा जो प्रसार आहे या व्हायरसचा तो खूप जास्त होतोय, वास्ट होतोय. आणि म्हणूनच बघा, सर्वात जास्त ज्या केसेस आहेत ना, पॉझिटिव्ह केसेस, त्या इथूनच निघून येतात. त्यात सर्वात पहिलं आपण म्हणू शकतो बळी पडलाय ते म्हणजे धारावीमधून सध्या भरपूर केसेस येत आहेत. इनफॅक्ट आता तिथून दिवसाला 1,800 ते 1,000 अशा केसेस यायला लागलेल्या आहेत, पॉझिटिव्ह केसेस. आणि त्यामुळेच साहजिकच आहे, जरी मृत्यूदर कमी असला तरी मग मृत्यूंची संख्या इथे वाढते. ओके, आणि बाकीचं जर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं ना, तर पुणे, ठाणे हे काही जिल्हे आहेत ते सोडून बाकीच्या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे केसेस पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे तिथे जे आहेत, आता तुम्हाला सुद्धा माहिती पडलंच असेल की बरेचसे असे जिल्हे आहेत किंवा भारतामध्ये पूर्ण आपण बघितलं तर काही ठिकाणं आता हळूहळू जो लॉकडाऊन आहे तो लूज करण्यात येतोय, शॉप्स सुरू होत आहेत. ओके, पण मुंबई असं ठिकाण आहे की जे एवढ्या लवकर तरी सुरुवात होणार नाहीये किंवा तिथलं लॉकडाऊन काही निघणार नाहीये. ओके, पण आता यामध्ये बघा, केसेस वाढण्याचं ना अजून एक महत्त्वाचं कारण महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलंय. आता हे काय कारण आहे? सुरुवातीला काय ऑब्झर्व करण्यात आलं मुंबईमध्ये की ज्या टेस्ट होत आहेत ना, त्या टेस्ट जास्त होत नाही, कमी टेस्ट होत आहेत, लेट टेस्ट होत आहेत. लोकांना जे क्लिनिकली किंवा मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या उशिरा पोहोचत होत्या. आणि त्यामुळेच जो डेथ रेट आहे किंवा मॉर्टॅलिटी जो रेट आहे ना तो वाढत होता. पण मग मुंबईने किंवा आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं की जे टेस्टिंग आहे ते खूप फास्ट वाढवलं. आता जर सध्या आपण बघायला गेलो तर मुंबईच्या एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आले की प्रत्येक 1 मिलियन लोकसंख्येमागे म्हणजेच 10 लाख लोकसंख्येमागे 11,000पेक्षा जास्त 11,760 असे काही तरी लोकांचं टेस्टिंग केलं जाते. म्हणजेच यामध्ये वाढ झाली आहे टेस्टिंगमध्ये. ओके, आणि त्यामध्ये 3 कॅटेगरीजमध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलंय. एक म्हणजे लक्षण न दिसणारे लोक. तर बघा, लक्षण न दिसणारे जे लोक आहेत ना ते खूप डेंजरस आहेत, कारण की ते कोणामध्येही जाऊन मिसळून जातील. त्यांना स्वतःला माहिती नसणार आहे की त्यांना असं काही त्रास होतोय. त्यांनाच म्हटलं जातं एसिम्प्टोमॅटिक. तर यांना ज्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसत नाही. आणि दुसरे असतात ज्यांच्यामध्ये लहान काही माइल्ड सिम्पटम्स असतात असे. आणि थर्ड आहेत ते म्हणजे गंभीर लक्षण असणारे रुग्ण. आणि मग त्यानुसारच त्यांच्यावर जे काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ती केली जाते. आणि ऑलरेडी बघा, आपल्याकडे डॉक्टर्स, नर्सेस यांची कमतरता तर आढळून आलेलीच आहे. ते तर आपल्याला आता दिसतच आहेत जसे जसे केसेस वाढत चाललेत. आणि आता अजून केसेस वाढत आहेत ना, तर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जे रुग्णांना सहन करावे लागतात. बघा, एक रिसेंट न्यूज मी बघितली होती, त्यामध्ये कल्याण डोंबिवलीची होती आय थिंक ती. तर त्यामध्ये सांगितलं होतं की एक रुग्ण होता ज्याचं पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेली, पण त्या रुग्णाला घेऊन जायला ॲम्ब्युलन्सच अवेलेबल नव्हती. तो
तो सारखा हॉस्पिटलमध्ये कॉल करत होता, पण त्याला ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही आणि तो चालत हॉस्पिटलमध्ये गेला. म्हणजेच बघा, ही एवढी वाईट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. सध्याला आपण बघितलं ना तर 950च्या किंवा 930च्या आसपासच ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत. ओके, आता यामध्ये ना प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सुद्धा काम करू शकतात, पण प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सचा काय प्रॉब्लेम झालाय, ते लोक घाबरतात की म्हणजे असं पॉझिटिव्ह केसेस जर कोरोना पॉझिटिव्ह कोण असेल तर ते त्यांना घेऊनच जात नाही. त्यामुळे त्यांची जी हेल्प आहे ती सुद्धा एक प्रकारे हेल्थ डिपार्टमेंटला मिळत नाहीये, तर तो एक प्रॉब्लेम झालेला आहे. आणि खूप कमी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असल्यामुळे तिथे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. ओके, म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचंय, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ती फॅसिलिटीज मिळत नाहीये. ओके, तर मग इथे आपण समजू शकतो की बघा, रुग्णांवर आधीच काय परिस्थिती असेल आणि अजून अशा प्रॉब्लेम्समुळे त्यांना काय फेस करावं लागत असेल. ओके, मग आता हे तर सगळे झाले आपले नंबर्स वगैरे आपण समजून घेतलेत, पण यातूनच एक प्रश्न सारखा गव्हर्नमेंटला विचारला जातोय की महाराष्ट्रामध्ये एवढ्या जर केसेस वाढत आहेत तर तिथे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे का. आता इथे कम्युनिटी ट्रान्समिशन ना एकदम छोटासा कॉन्सेप्ट आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच काय, जेव्हा हा व्हायरस हा डिसीज पसरतोय ना तर तो कुठून येतोय किंवा कोणत्या व्यक्तीकडून ट्रान्समिट झालेला आहे ते समजतच नाहीये, तर त्याला आपण म्हणणार आहे कम्युनिटी ट्रान्समिशन. ओके, पण इथे गव्हर्नमेंट काय म्हणते महाराष्ट्राचं किंवा जे हेल्थ डिपार्टमेंट आहे आपण म्हणूया, ते काय म्हणते की कम्युनिटी ट्रान्समिशन अजूनही भारतामध्ये कुठे झालेलं नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेलं नाहीये. जसे आपण स्लम्स बघतोय बघा, तर स्लम्समध्ये हे काय क्लस्टर आहे. ओके, क्लस्टर म्हणजे काय, त्यांना माहिती आहे की कोणामुळे हा व्हायरस पसरतोय, तो त्या एरियामध्येच पसरतोय, राईट, एकमेकांमुळे किंवा आपण म्हणू शकतो सोशल डिस्टन्सिंग नसल्यामुळे. तर इथे आपल्याला माहिती आहे की कोणत्या व्यक्तीमुळे इन्फेक्शन वाढलेलं आहे, व्हायरस वाढलेलं आहे. मग आपण याला कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणू शकतो का, नाही. म्हणजे अजून तरी भारतामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन हा प्रकार नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे. बघा, भरपूर वेळा न्यूजमध्ये दाखवलं जातं कम्युनिटी ट्रान्समिशन होईल, पण अजून तरी तसं कुठे आढळून आलेलं नाहीये किंवा अजून तरी हेल्थ डिपार्टमेंटने तसं काही डिक्लेअर केलेलं नाहीये. ओके, आणि तसंच लॉकडाऊन बद्दल सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. तर बघा, मुंबईमध्ये अजून तरी म्हटलं जातंय हेल्थ डिपार्टमेंटकडून की जून महिन्यापर्यंत, जून एंडपर्यंत जे लॉकडाऊन आहे ते उठवलं तरी जाणार नाही. महाराष्ट्राच्या बाकी ठिकाणी पॉसिबिलिटीज आहेत की मे संपला की म्हणजे 1 जून पासून लॉकडाऊन काढलं जाईल, सगळी ती तिकडची जी कार्य आहेत ती व्यवस्थित चालू होईल. पण मुंबईमध्ये जरी केसेस कमी झाल्या ना तरी लगेचच लॉकडाऊन काढण्यात येणार नाही. ओके, कारण की तेवढा रिकवर व्हायला भरपूर टाइम लागणार आहे. ओके, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्राच्या बाबतीत घडतात आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जो रेट आहे ना तो खूप हाय. बघा, जर तुम्ही दिल्लीचं पण बघितलात, आता दिल्ली पण तर मेट्रो सिटी आहे ना, पण तिथे सुद्धा जो मृत्यूदर आहे तो फक्त 1.8% आहे किंवा 2% आता झाला असेल, पण त्याच्यामध्येच आहे. म्हणजे इथे नेशन वाईज जर आपण डेथ रेट बघितलं तर 3% आहे, तर त्याच्यापेक्षा सुद्धा दिल्लीमध्ये कमी आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त डेथ रेट हा मुंबईमध्येच आहे. ओके, आता आपण आकडे जास्त त्याचे बघितले नाहीयेत कारण की रोज हे आकडे चेंज होत आहेत. सध्याचा जो आकडा आहे आतापर्यंतचा तो मी तुम्हाला सांगितलाय, भारताचा पण मी सांगितलाय. फक्त थोडंसं अवेअर राहत जा की कुठे कसं आहे, आपल्या आजूबाजूला तरी परिस्थिती नीट आहे ना, हे सगळं लक्षात ठेवत जा. आणि तसंच बघा, आता हा तुमच्यासाठी प्रश्न आहे की आता एकदा लॉकडाऊन निघालं की आपण सगळे बाहेर जाणार. ओके, तर मग तुम्हाला काय वाटतं की लोक आता यापुढे सोशल डिस्टन्सिंग तसंच कंटिन्यू ठेवतील की बॅक टू पॅव्हिलियन येतील? तुम्ही स्वतःच्या बाबतीत काय विचार करता? तुम्ही मास्क लावून नेहमीच बाहेर पडणार आहात का आता फ्युचरमध्ये? आता पण यापूर्वीचं एक एक्झाम्पल बघितलं ना तर जपान आहे किंवा साऊथ कोरिया आहे, तर तिथे काय केलं जातं, 10 वर्षांपूर्वीपासूनच ते लोक मास्क लावून फिरतात. 10-12 वर्षांपूर्वीपासून घेऊ शकता, कारण की त्यांनी ऑलरेडी सारख्या व्हायरसला पळवून लावलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी फेस केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांचं ते कल्चरच झालेलं आहे. ते आता बाहेर जेव्हा फिरतात तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं त्यांच्याकडून, तसंच त्यांच्याकडून मास्क लावले जातात. पण भारतामध्ये असं होईल का? सगळेजण मास्क लावून फिरतील का फ्युचरमध्ये? पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काहीही व्ह्यूज असतील, जी काही तुमची मतं असतील नक्की मांडत जा, म्हणजे मला पण समजत जाईल की माझे स्टुडंट्स काय विचार करतात. ओके, मग आत्ता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी
स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.